नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा होणार आहे, इनोव्हेटिव्ह होणार आहे की ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्याबरोबर तुम्हाला असं वाटेल की आपण ही मशीन अगोदर का घेतली नाही। कारण का अशी मशीन आहे की जी 1000 फूट नळी चालणारी भारतातील सगळ्यात छोटी मशीन, छोटं फवारणीचं यंत्र आज आपण आपल्या नवक्रांती या दुकानामध्ये घेऊन आलेलो। मित्रांनो, व्हिडिओला पाहण्याच्या नादामध्ये तुम्ही सबस्क्राइब नावाचं जे बटन आहे ते दाबायला विसरता आणि व्हिडिओ तुम्ही पाहत बसता, पण पुन्हा नेक्स्ट टाइम व्हिडिओ ज्यावेळेस टाकत असतो त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ दिसत नाही। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही सबस्क्राइब जरूर करून घ्या। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या ह्या दुकानामध्ये आपल्या नेरूळवरून आपले शेतकरी बांधव आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्कार। इतक्या लांबून तुम्ही आला आज दुकानला, तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं की नाव सांगा अगोदर तुमचं। माझं नाव आहे प्रकाश गोसावी। मी नेरूळ नवी मुंबईला राहतो आणि माझी छोटीशी शेती आहे पालीजवळ। म्हणजे राहता नेरूळला आणि शेती पालीला आहे। किती डिस्टन्स अंतर आहे ते जवळपास 100 किलोमीटर आहे। एवढ्या किलोमीटरची शेती तुम्ही करता? आठवडे शेती, आठवड्यातून एक दिवस जायचं। तर आवड म्हणून तर मला सरांचा नेहमी प्रश्न उत्तर आवडलं की आवड म्हणून शेती। आणि मित्रांनो, त्याच्या पाठीमागचं थोडं बॅकग्राऊंड सरांची मी थोडं अगोदर चेक केलं की नैसर्गिक शेती करता तुम्ही। मी केमिकल काही वापरत नाही, त्यामुळे मला जीवामृत आणि वेस्ट डिकम्पोजर आणि त्यांचे जे काही दशपर्णी अर्क वगैरे जे काही आहे ते फवारण्यासाठी म्हणून मला स्प्रे पंप हा पाहिजे होता। बरोबर आहे। तर मित्रांनो, जैविक शेतीकडे बऱ्याच शेतकरी बांधवांचा ओढा आहे आणि आज तुम्ही इतक्या लांबून आपल्या दुकानला आला आणि तुम्ही हे जे यंत्र खरेदी करायचं म्हणताय, तर त्या यंत्राबद्दल सरांनी मला अगोदर विचारलं की बाबा बॅटरी पंप मला घ्यायचा, म्हणजे पाठीवचा नाही, खाली ठेवून आपल्याकडे आहे तो। परंतु सरांना मी असं सांगितलं की सर, तुमच्याकडे जर समजा 100 किलोमीटर जाऊन तुम्ही शेती करत असला, बॅटरी कंटिन्यू समजा चार्जिंग असते नसते, म्हणजे मी काय बॅटरी पंप घेऊ नका असं नाही म्हणलं सरांना। तर थोडंसं बजेटचा हिशोब घेऊन लॉंग लाईफ चालणारी वस्तू जर सरांना द्यायची असेल आणि 1000 फूट पाईप चालावी अशी जर मशीन सरांनी मला मागितली, आणि त्यानंतर मग एक सजेशन म्हणून तुम्हाला कसं वाटलं इथं आल्यानंतर? माहिती वगैरे? नाही, माहिती छान मिळाली आणि तुमच्या व्हिडिओवरनच मी 2 पैकी कोणती तरी एक मशीन घ्यायची हे ठरवूनच आले होतो, एक तर बॅटरीची किंवा चिंटू। बरोबर, छोटावाला। तर ह्याच्यामध्ये सर चिंटू निका चिंटू नाही, हा 139 मध्ये 4 स्ट्रोक मध्ये एक नंबर होंडा टाईपचं इंजिन वापरलेला हा चिंटू आहे। तर हा डिझाईन जे केलेला आहे त्याला तुम्हाला सांगतो की थोडंसं ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतो। तर आता बघा, सरांना माहिती आहेच, परंतु जे काही नवीन शेतकरी बांधव या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। कारण हा जो चिंटू पंप आहे तो चिंटू पंप तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 पार्ट असतात, इंजिन आणि STP। आता हे 2 पार्ट कुठले, तर हा पाठीमागचं इंजिन असतं। आता इंजिनची क्वालिटी जर तुम्ही बघितली तर हे 4 स्ट्रोक आहे। कशावरून सिद्ध करायचं, तर या ठिकाणी 4 स्ट्रोक आहे हे सिद्ध करण्यासाठी साईडला ऑइल असावं लागतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे साईडला ऑइल आहे याला, म्हणून याला 4 स्ट्रोक बनायचं। जसं पूर्वी MAT गाडी होती बघा तुमच्या काळात वगैरे, MAT, त्यात आपण काय करायचं, 1 लिटर पेट्रोलला 40 मिली ऑइल भरायचं। ते ह्याला करायची गरज, राजदूत गाडी, तर हे ह्याला करायची गरज नाही। तर मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं मशीन, तर अशा पद्धतीने आहे। हा रिकॉर्ड स्टार्टर आहे, चालू करण्याचं मशीन। कारण बरेच सरांना ह्याच्यामध्ये सरांनी मला सांगितलं की मी नवीन आहे, म्हणजे मशीन मधलं मला काय माहिती नाही, पहिल्यापासून सरांनी अजून मशीन घेतलेलं नाही, कुठलंच मशीन शेतीसाठी घेतलेलं नाही। मग सरांना मी सांगितलं की हे सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो ना, अशी पण देतो। तर बघा, ह्याच्यामध्ये रिकॉल स्टार्टर ह्याला म्हणतात, म्हणजे चालू करण्यासाठी हे दोरीवर ओढलं की चालू होतं, चालू झालं मशीन, तर तुम्हाला रेस वाढवायचं इथं बटन दिलं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चालू मशीन झाल्या पहिली प्रोसेस काय होती ती सांगतो तुम्हाला मित्रांनो। चालू करून सुद्धा दाखवणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा की जेणेकरून मशीन सरांना पेट्रोल आणून चालू करून दाखवणार आहे। तर बघा, आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की मशीन आपण असं वळवूया। तर बघा, आता हे मशीन आहे, ह्याच्यामध्ये इंजिनचं तुम्हाला 4 स्ट्रोक कसं आहे ते दाखवलं, बरोबर, रिकॉल स्टार्टर चालू होतंय ते दाखवलं। आता ह्या इंजिनला पुढे जोडलेला STP 2 नंबर पार्ट मित्रांनो लक्षात घ्या। STP हा
सिंगल पिस्टन आहे, परंतु 2 जाग्यांना वर्किंग करतो. आता ही पिस्टन एकच आहे, ह्याला इथून इकडं हालत असतो तो, इथून इथपर्यंत पिस्टन असतो. अच्छा. इथं ग्रेस डबे आहेत, या ग्रेस डब्या. तर तुम्ही काय करायचं, ग्रेस ज्यावेळेस करायचा कधी तर तुमचं वर्किंग चालू असताना त्यावेळेस ग्रेस तशा डब्या फिरवायच्या. आतमध्ये ग्रेस भरलेला ऑलरेडी, फक्त फिरवायचं. आता हे झालं तुम्हाला सांगितलं. इथं ऑइल असतं, हे STPचं ऑइल म्हणायचं. पाठीमागं तुम्हाला मी इंजिनचं ऑइल सांगितलं, हा STPचं ऑइल आहे. इथं नट आहे, ही नट काढायचा. तर ऑइल टाकून द्यायचं असेल तर ही 4 नट काढून ऑइल काढून द्यायचं, किंवा ह्या पुढचा नट काढला तरी सुद्धा ऑइल बाहेर निघतं. पुन्हा हा असा नट बसवून टाकायचा. हे ऑइल गेज आहे, बघा इथं ऑइल हलतंय का बघा बरं, म्हणजे हे तो ऑइल आहे. एवढी काय डिटेल माहिती देतोय की माहिती असावं, कारण तुम्ही बघताय, प्रेक्षक पण बघताय. आता बघा या ठिकाणी ऑइल असतं. एवढी सगळी माहिती आपण दुकानात देतो शेतकरी बांधवांना. तर मित्रांनो, आज वेळ आहे आणि सरांना पण वेळ आहे. सर संध्याकाळची गाडी आहे सरांना, त्यामुळे डिटेल माहिती देतो, काही काळजी करू नका. व्हिडिओ जरा लांब झाला तरी चालेल, पण तू सगळी माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण पुन्हा फोनवर तुम्ही म्हणता हे कसं ते कसं, त्याच्याऐवजी आताच तुम्हाला डिटेल माहिती देतो. त्यानंतर बघा, मेन सांगतो तुम्हाला, फुटवॉल पाईप आणि रिटर्न पाईप काय असते. तर ही फुटवॉल पाईप आणि रिटर्न पाईप असते 2 प्रकारे. म्हणजे जे पाणी तुम्हाला हे फुटवॉल पाईप आहे सर, आणि हे कुठं बसवायचे तर या ठिकाणी हे असते, इथं ही बसते इथं. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बसवून पण दाखवणार आहे नंतर. ही फुटवॉल पाईप, ही रिटर्न पाईप असते इथं. आणि ज्यावेळेस आपण पुढं ज्यावेळेस गन बंद करतो कुठं एंडला, आपण आता फवारतोय 100, 200, 1000 फुटावर फवारतोय समजा, आणि गन असा इथं फिरवला का बंद होतो पाणी. बरोबर. बंद झाल्यावर मशीन तसंच चालू राहतं आणि रिटर्न मधून पाणी बॅरल मध्ये जातं. त्यासाठी रिटर्नची गरज आहे, कारण पाईप फुटल ना. बरोबर. पाईप फुटू नये यासाठी प्रिकॉशन म्हणून आपण हा रिटर्न ठेवलेला असतो, किंवा एक्स्ट्रा झालेलं पाणी. बरोबर. तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. हे नेहमी चालू ठेवायचं. हा, चालू ठेवायचं. म्हणजे एक्स्ट्रा पूर्ण दाबायचं नाही. पूर्ण दाबलं तर बंद झालं. म्हणजे ह्याचं काम आहे थोडंसं ढिल्लं ठेवायचं, की जेणेकरून आज स्प्रिंग असते, त्या स्प्रिंग एक बॉल असतो, ती बॉल मागं ढकलला जातो आणि रिटर्न पाणी बॅरलमध्ये पुन्हा जातो. तर हे झालं गन झाला मित्रांनो, ही गन आहे. रिटर्नचं सांगितलं, फुटवॉलचं सांगितलं. आता आउटलेटचं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. आउटलेट कसं असतंय की पाईप आहे आपल्याकडे, ही आउटलेट इथं जोडायचं आणि त्याच्या पुढे इथं गन असतो. तर आता हे आउटलेट इथं जोडून दाखवतो तुम्हाला. तर ह्या ठिकाणी इथं आउटलेट जोडायचं आणि ही गनला एक तोंड जात. आता बरेच शेतकरी म्हणत असतील की एवढाच पाईप कसा काय, तर सरांनी दुसरा एक पाईप स्वतः विकत घेतलेला आहे. हा फ्री आहे मशीन सोबत. तर हा फ्री पाईप आहे, ह्यानं तुम्ही गाड्या पण धुवू शकता. म्हणजे आता कार वॉशर म्हणून सुद्धा वापर होतो मित्रांनो ह्या मशीनचा. तर हा पेट्रोलवर चालतो. बरेच जण पुन्हा विचारतील की कशावर चालतो वगैरे. तर दुसरी गोष्ट, आता बघा तुम्हाला ही मशीनचं सगळी माहिती दिली. अजून सर तुम्हाला काय वाटतं ती विचार, त्यात काय राहिलं का आपलं माहिती? नाही, आता एवढं तर सफिशियंट आहे माझ्या मते. तर बंद करायचं इथं बटन आहे. बरेच जण म्हणतील इथं लाल बटन आहे काय का, इथं बंद करायचं बटन आहे. दुसरी गोष्ट, ह्याला तुम्हाला सांगतो 0 मेंटेनन्स मध्ये चालतं. या ठिकाणी इंजिन आणि STPच्या मध्ये एक हे असतंय, हे असतंय, त्याला आपण लायनर म्हणतो. तर ते लायनर तुम्हाला सांगतो की ते लायनर धरल्यानंतर, म्हणजे इंजिन चालू केल्यानंतर लायनरनं हा धरला वाटी की मग STPचं काम करतो. म्हणजे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला वाटतं की चालू केल्यावर डायरेक्ट चालू होईल का, तर चालू होत नाही. तुम्ही ज्यावेळेस तर रेस वाढवता त्यावेळेस ते वर्किंग करतं. आणि रेस तुम्ही जास्त जेवढी वाढवचाल तेवढं प्रेशर वाढतं. म्हणजे हे तुम्ही हळूहळू आपण जसं गाडी जर आपण स्वतः किक मारली आणि चालू ठेवली तर गाडी पुढे जात नाही. घेर टाकला आणि क्लच ओढून धरला तरी जात नाही. तर हा ह्याचा क्लच आहे थोडक्यात. हा क्लच दाबला की पाणी ओढायला चालू होतं. ही लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे मित्रांनो ही मशीन कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. कारण का भारतामध्ये सगळ्यात छोट्या छोट्या मशीन आपण नवक्रांती ॲग्रोमध्ये आणत असतो. नावच दुकानचं आहे नवक्रांती. आणि नवक्रांतीचा उद्देश काय, किसानांची क्रांती व्हावी
बरोबर. म्हणून साठी नवक्रांती आणि किसान क्रांती म्हणून हे दोन्ही नाव आपल्याच दुकानचं आहे. बरेच शेतकऱ्याला वाटतं की नवक्रांती काय आणि किसान क्रांती काय. तर मी जास्त बोलतोय, सरांनी काही बोलले नाही. नाही बाकी मला माहितीच घ्यायची होती, जी तुम्ही छान माहिती दिली मला. कशी वाटली माहिती? एकदम छान, एकदम सुंदर. तर सरांनी ही मशीन घेतलेलं आहे, तर बघून घ्या तुम्ही मशीन कसं आहे. 139चं याला इंजिन बसवलेलं आहे, पेट्रोलवर आहे. 1 लिटरमध्ये 1.5-2 तास चालणारं मशीन भारतामध्ये सगळ्यात सुरुवातीला पंढरपूरमध्ये आपल्या अवेलेबल आहे. ह्याला काही वेळेस तुम्हाला बुकिंग करावं लागतं, कारण बरेच शेतकरी बांधव डायरेक्ट येतात आणि आमच्याकडे उपलब्ध नसतं. तर त्याबद्दल तुम्ही अगोदर आम्हाला व्हॉट्सअप करा. आमच्या वेबसाईट आहेत, वेबसाईटवर बघा मशीन अवेलेबल आहे का. आम्हाला व्हॉट्सअप चॅटिंगवरनं कळतं आणि त्यावरनं मग तुम्हाला बोलवतो, किंवा हे ऑनलाईन सुद्धा पाठवण्याची सोय आहे. तुम्हाला जाग्याला कुरिअरनं, डिलिव्हरी कुरिअरनं वा ST पार्सलनं ज्या काही सुविधा आहेत त्यानं आम्ही पाठवतो आणि फ्री डिलिव्हरी सर्व्हिस आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि जाता जाता तुम्हाला हे फुटवाल वगैरे दाखवायचं राहिले, हे फुटवाल आहे, त्याला टूलकिट म्हणतात. हे सगळं टूलकिट ह्यासोबत येणार आहे. त्यानंतर हे तुम्हाला ही पाईप दाखवली, ही पाईप येणार आहे आणि ही मशीन येणार आहे. हे जेवढं व्हिडिओमध्ये दिसतं येणार आहे. जर एक्स्ट्रा पाईप पाहिजे असेल एखाद्या शेतकरी बांधवांना, तर त्याचे वेगळे रेट घेऊन 100 फूट घ्या, नाहीतर 1000 फूट घ्या, जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा सर या ठिकाणी आले आणि तुम्ही ही मशीन खरेदी केली, तर त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. आता बऱ्याच वेळा काय होतं, व्हिडिओ इथपर्यंत बघतात आणि माझे शेतकरी बांधव म्हणतात की ह्याची किंमत काय, तर सांगा. किंमतच तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो, पावती सरांची दाखवतो. कारण का बऱ्याच वेळा वाटतं की किती किंमत आहे काय. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी त्यांनी सरांनी 9,500 रुपये, कारण खालचं दुसरे आयटम आहेत, 9,500 रुपये ह्यांनी सरांनी खरेदी केलेली आहे. खाली मग त्यांनी एक्स्ट्रा पाईप बंडल वगैरे काय असेल ते घेतलेलं आहे. 9,500 ह्या किंमत आहे. आणि तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये मागवायचे असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.